नमस्कार. बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. त्यातली त्या नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक 11 कडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं. हा प्रभाग कुठेतरी लक्षवेधी प्रभाग ठरत असल्याचं चित्र सध्या आपल्याला प्रकर्षानं जाणवतंय. त्याचं कारणही तसंच आहे. या ठिकाणचे जे उमेदवार आहेत ते दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आदरणीय रंजनकुमार तावरे यांचे पुतणे व माळेगाव ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच जयदीप विलास तावरे हे या ठिकाणचे उमेदवार आहेत. त्यामुळं त्यांच्याकडे प्रामुख्याने सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे आणि त्यांचेच प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अविनाश भोसले यांनी शड्डू ठोकलेला आहे. मात्र या ठिकाणची जी परिस्थिती पाहायचं झालं तर खरं तर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अविनाश भोसले यांच्या नावाची चर्चा रंगताना दिसत होती. मात्र अचानक या ठिकाणी कुठेतरी थोडंफार परिवर्तन झाल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळतंय. एका बाजूला अविनाश भोसले आहे तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी एक मितभाषी, सुस्वभावी आणि कर्मनिष्ठ व कर्तव्यदक्ष असे सरपंच म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं केलेली आहेत. या ठिकाणच्या जनतेला सुख समृद्धी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचं देखील या ठिकाणी पाहावयास मिळतंय. मात्र सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर पाहायचं झालं तर या ठिकाणी एका बाजूला सरपंच पदाच्या कारकिर्दीत सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उन्नतीसाठी परिश्रम घेणारे सरपंच तर दुसऱ्या बाजूला छोट्या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा सामाजिक कार्यकर्ता असं एक चित्र या ठिकाणी समोरासमोर दिसून येते. दोघेही कर्मनिष्ठ आहेत, कर्तव्यदक्ष आहेत. खरं तर या ठिकाणचा जर विचार करायचा झाला तर या ठिकाणी जयदीप विलास तावरे हे या प्रभागामधून निवडणूक लढवत असल्यामुळेच मुळात हा प्रभाग एक चर्चेचा विषय ठरलेला होता. त्यातच त्यांच्याकडे संपूर्ण बारामती तालुक्यातील लोकांच्या नजरा या प्रभागाकडे लागून राहिल्यामुळे हा प्रभाग एक प्रतिष्ठेचा प्रभाग ठरताना दिसत आहे. या ठिकाणी माजी सरपंच जयदीप विलास तावरे यांची पद, प्रतिष्ठा, त्याचबरोबर जनसामान्यांच्या मनावरची जी पकड आहे ती पकड देखील या ठिकाणी आपल्याला या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहावयास मिळते. एक आदर्श सरपंच, उमद नेतृत्व आणि विकास रत्न म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्याकडं या ठिकाणी पाहिलं जातंय. एक आदराचं आणि मानाचं स्थान देखील असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतंय. त्यातच या प्रभाग क्रमांक 11चा जर विचार करायचा झालं तर जयदीप विलास तावरे यांच्या ठाई जे या परिसरातील श्रीमंत लोक असतील, गरीब लोक असतील, हे सर्व त्यांच्या ठाई कुठंतरी एकवटत असल्याचं चित्र आपल्याला एकंदर या ठिकाणी पाहावयास मिळते. अविनाश भोसले यांनी टीका टिप्पणी करत या निवडणुकीमध्ये पुढे जाताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला जयदीप विलास तावरे हे अत्यंत शांत संयमानं या निवडणुकीला या ठिकाणी सामोरे जात आहेत. जयदीप विलास तावरे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी देखील करण्यात आली, टोकाचे आरोप देखील या ठिकाणी करण्यात आले होते. मात्र त्याला आताताईपणे कुठलंही उत्तर न देता अत्यंत शांतपणे, संयमानं त्यांनी या निवडणुकीला जाण्याचा निर्धार केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी त्यांची क्रेज सरपंच पदाच्या कारकिर्दीमध्ये होती तीच क्रेज आज देखील त्यांच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने या परिसरामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे हा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 11, हा पुन्हा एकदा चांगला चर्चेत आलेला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रंजनकुमार तावरे यांचा दूरदर्शीपणा देखील या प्रभागामध्ये कुठेतरी आपल्याला पाहावयास मिळतोय. मात्र निवडणुकीमध्ये सर्व जरतच्या बाबी असतात, त्यामुळे नेमकं मतदार राजाच्या मनात चाललंय काय हे कोणी सांगू शकत नाही. मात्र हे सर्व जे आहे ते पाहण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे. चला तर भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून पुढील अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील.